आणि अमृत तुल्य. चहाच्या बाबतीत बाकी तुमच्या हातची सर नाही यायची कुणाला. असू द्या असू द्या, पुरे झालं सकाळ सकाळ साखर पेरणी. बस तर बस बाबा. केतू, दूध देऊ तुला? नो नो नो, आय डोंट वॉन्ट मिल्क. दूध पिझ्झा की रे भोक्या, पैलवान कुठला. मम्मी ही मला काय म्हणाली बघ बोक्या, आणि तू मांजरी म्याव म्याव म्याव. हो का आई डबा ते पटकन मला उशीर झाला. काही उशीर होत नाही, पहिला हा नाश्ता करून घे. अगं नको ग मम्मी, आधीच उशीर झाला मला. अगं पहिला हा नाश्ता करून घे, त्याला म्हणतेस पहिलवान. तू बघितलंस का आरशात तू कशी झालीस? पप्पा सांगा की हो मम्मीला. काय सांगू सांग. नुसतं खा 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 खाऊन खाऊन बोली काय मला. लहानपणी जाळू जायचं दिसतो. पप्पा पप्पा तुला ना मी कॉलेज मधून आल्यावर बघते. बोक्या काळ्या एनीटाइम काय मिल म्याव म्याव म्याव. ए तोंडावर कुठलं ते सुटलं, यांचं मुलीर मांजराचा खेळ चालू होतो. अहो तुम्ही कशात फिरवलात आई? सुने, आता मला लहानपणी शिकलो आठवली बघ. गोगड्या गालांची, तुरु तुरु धावणारी, चुरू चुरू बोलणारी, आपल्या बोबड्या बोलण्यानं सगळ्यांना आकर्षित करणारी. आपल्या पोटी तिचा जन्म झाला आणि मला वाटतं की आपली आई जन्माला आली. अगदी आईसारखा चेहरा, टपोरे डोळे, ढवाळ रंग. तुमच्या आयुष्यातील आईची सर लेकीनच भरून काढली म्हणायची. खरंच आहे ती. तिच्या निरागिस्तेनं आणि आल्लड वागण्यानं साधलेलं बालपण कधी संपलं आणि कधी आपली लेक बघता बघता मोठी झाली कळलंच नाही बघ. होय हो, पोरीच्या अंगाला बाळ असतेच. तुला सांगू सुने, मी तर आपल्या सिद्धाचं लग्न लांब लावून देणार नाही बघ. अगदी जवळच स्थळ बघणार आहे. आता तुम्ही घर जावई करून आणता कसं का? अगं माझ्या हातात असतं तर ते पण केलं असतं, पण तिला लांब जाऊ दिलं नसतं. तुम्ही आणि तुमची लेक एका माळीची मणी आहात बघा. अगं आहेच तर, आणि राहणारच. आपली लाडाची लेक आहे ती. हो, तुमच्या बाप लेकींचं प्रेम कधी न आटणार आहे. अगं आहेच, आणि तसंच राहणार. बर बर, बादशाला लेकीचं कौतुक. मळ्यात जाताय ना? हो तर. जाऊ तर मग डबा लावून देते संध्याकाळी. मग होय होय, संजय सांग काम भरपूर पडले ते लवकर टाकून दे. हा सांग. भावा एक नंबर बॅटिंग हा, एक नंबर. भावा तुझ्या बॅटिंगला भागात तोड नाही. होय होय, कसला रप्प्या शॉट मारलाय. बॉलर नुसतं बॉलकडे बघत होत. भावानं 4 बॉल घालवलं, कमिटीच्या नावानं बोंबलत होती. भावानो कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं होतं रे. त्याशिवाय आपली सोय कशी होणार. हा हे बात तो सही आहे. भावानं आपली सोय केली रे. गप मारता उगाच फाटक्यातून बोंबलू नकोस, कोणतरी ऐकल. तेऱ्या भावा, तुझा खेळ असाच फुलत राहू आणि आम्हाला पार्टी मिळत राहू. धीर्या तुझी छावी इकडे जायला बघ. भावा तुला विश करायला लागल्या बघ. भावा त्याला चटकन कल्टी मारा, नाहीतर सगळा जुळून आलेला डाव फिस करून टाकशील. अरे याला काय अर्थ आहे, आम्ही काय करतो इथं. भावा रात्रीची पार्टीच विसरा. ए चला बाबा इथनं, असं काय बोलू नको. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही जिंकलात म्हणे. अरे वा, बातमी पोचली वाटतं. पोचली, पण दुसऱ्याकडून. स्वतः सांगितली असती तर जास्त आनंद झाला असता. अरे चुकलंच म्हणायचं वाटतं. हो तर मग आता या चुकीचा प्रयत्न कर आणि तुमच्या या सक्सेस बद्दल मस्त आम्हाला पार्टी द्या. येऊया की, नाही कोण म्हंटले, पण लोकांनी नाकावरचा राग सोडला तर पाहिजे. नळ्याला काय झालं, येणार की.
जरा आपण गोड शब्दात प्रेमाने सॉरी म्हणावं, कान धरावं. अगं ए, बास किती बोलशील. सॉरी म्हणावं, कान धरावं. आज मी देते तुम्हाला पार्टी. काय तू देणार पार्टी? तुला काही प्रॉब्लेम? मला कसला प्रॉब्लेम? तू दिलीस काय ते दिले काय, दोन्ही सारखंच. चला कॅन्टीन मध्ये चला. अरे वा, तू आधी खुशी ना आज. हा मग काय टेस्ट मध्ये पास बीस झालीस का काय? गप्पे तुझ्याकडे नाही शेमड्या. शितू, काय विशेष? विशेष असं काही नाही, पण आज दिवस खूप छान गेला. सगळं कसं माझ्या मनासारखं होत गेलं. असं असं काय घडलं म्हणायचं? काही नाही, आम्ही आज मज्जा केली आणि पार्टी पण केली कॅन्टीन मध्ये. म्हणजे महिना खर्चातले दिलेले पैसे सगळे उधळलेच वाटतं. हो. आता तुला काय अक्कल बिक्कल नावाची चीज आहे का नाही? तुझ्या महिना खर्चासाठी दिलेले पैसे होते ते, आता महिनाभर बस टाळा वाजवत. मग मी कधी तर खर्च करायला काय हरकत आहे ग? आणि खाण्यापिण्यासाठीच खर्च केले ना, फुकट थोडी खर्च केले. असू दे ग. तुम्ही गप्प बसा, तुमच्या लाडाने शेपारली ती. अगं असू दे ग, आपली लाडाची लाडू आहे ती, पण की नाही? आणि पप्पा मी तू लाडाचा बोका. ए गब्बस म्हणे म्याव. अरे तू पण लाडाच आहेस. पप्पा हा बोल. पाहिजे होतं आता काय? पैसे. आजच्या पार्टीत सगळे संपले. देतो, पण मम्मी सांगेल ते देखील ऐकायचं. हा हा ठीक आहे. उद्या सकाळी जाताना मागून घे. हा? आणि पप्पा माझी पद्धत तुला पण देतो. ओके? हाय शीतल. तुझा हाय पण नको आणि बाय पण नको. एवढा उशीर केला सोय. अगं शीतल, फक्त 5 मिनिटं लेट झालाय की. मग 5 मिनिटं लवकर आला असतं तर काय बिघडलं असतं? बरं बाई सॉरी, तुझ्यासाठी कान धरतो बघ. कायमच आहे तुझं नुसतं सॉरी. अगं बाई खरंच सॉरी. ठीक आहे, कान नको पकडू. बरं बाई नाही पकडत, पण गेला का राग तुझा? गेला. मला वाटलं आपलं आज काही खरं नाही बरं का. बरं ते जाऊ दे, तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती बे. ती आणि काय बरं? शीतल, मी कॉलेजमध्ये क्रिकेट टीमचा कप्तान झालो बघ. अरे वा, कॉंग्रॅट्स. थँक्स शीतल, पण हे सक्सेस तुझ्यामुळेच मिळालं बरं का. ते आणि कसं? शीतल, तू माझं कौतुक करतेस, मला जग जिंकल्यासारखं वाटतं बघ. वाटतं फक्त तुझ्यासाठीच खेळावं, पण माझ्या खेळाचं कौतुक सगळेजणच करतात. पण जेव्हा तू माझं अभिनंदन करतेस तेव्हा माझ्या मनामध्ये आनंदाचा झरा वाहतो बघ. आज काय एखादी लव्ह स्टोरी वाचून आलास की काय? आल्यापासून नुसतं साखर पेनीच सुरू. शीतल, हे मी कुठं वाचलेलं नाही गे. माझ्या मनात तुझ्याविषयी असणाऱ्या या खऱ्या प्रेमाच्या भावना आहे, आणि तुझ्यावरचं खरं प्रेम तुला माझ्या डोळ्यामध्ये दिसेल. अरे आलात तुम्ही? हा चहा असते तुमच्या. नको, चहा नको. का हो, कुठे घेतलाय? सुनील बस. का हो, असं कावरे बावरे का नसतात? काय झालंय का? आता श्यामच्या घरी जाऊन येते. श्याम भाऊजींच्या? का? अगं त्याची मुलगी हा? कुणासोबत तरी प्रेम प्रकरणातून पळून गेली. बाई, पोलिसात तक्रार दिले. मग काय म्हणाले ते? काही ठाव ठिकाणा नाही, शोध चालू आहे म्हणतात. अगं सुने, श्याम आणि वहिनी अवसान गळून गेल्यासारखे स्वतःच्या नशिबाला पोचतायत. दोघांचा एक खूप जीवापाड प्रेम होतं तिच्यावर. तिच्या शिक्षणासाठी आणि तिला सक्षम करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होता तो. केलेल्या प्रेमाचा, संस्काराचा, मायेचा गळाघोट करून निघून गेली ती. तेही काल भेटलेल्या मुलासोबत. काय या आजकालच्या मुली नको त्या भूलथापांना आणि मोहाला बळी पडतात आणि नको त्या मृगजळात अडकतात. ना आई वडिलांचा विचार, ना समाजाच्या मानहानीचा. सुने, आपण आपल्या मुलांचा सांभाळ करताना, त्यांच्यावर संस्कार करताना कुठे कमी तर पडत नाही ना ग? असं का म्हणता साजी? तसं नाही ग. आज श्यामची अवस्था बघितली आणि असं वाटलं कुठल्या बापावर अशी वेळ यायला नको बघ. केतू, केतू, ए बोक्या. अगं अजून यायचा आहे तो, ज्यादा तास आहे त्याचा. पप्पा काय
काय करताय? बस. तुम्ही अगं तुला माहित आहे का ते श्याम काका पप्पांचे मित्र ते त्यांची पोरगी म्हणे काल एका पोरग्याबरोबर घालून सोडली. पुढच्या लेकीच्या कर्तृत्वानं मनानं उद्ध्वस्त झाला बाप आणि केविलवाणी आणि वहिनीची अवस्था बघून मी आताच आलेलो आहे. किती जीवापाड प्रेम होतोय का बाप्पाचं आपल्या लेकीवर. सदैव तिच्या कर्तृत्वाचं आणि तिच्यावर केलेल्या संस्काराचं कौतुक तर करायचं. किती विश्वास होता त्याचा त्याच्या मुलगीवर. बेटा बाप आणि मुलगी हे नातं शब्दात सांगता येण्यासारखं नाहीये. बाप हा एखाद्या शहरासारखा असतो. वरून जरी कठोर असला ना तरी आतून नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. अगं मुलगी म्हणजे त्या घराचं सौख्य असते, पण त्या सौख्याचं पावित्र्य जपणारा हा बापच असते. एखादी मुलगी जर एखाद्या पुरुषावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकत असेल ना तर ते फक्त तिच्या बाबांवर. संस्कार शिकवणारी जर आई असली तर संस्कार जपणारा हा तिचा बाप असतो. संयम शिकवणारी आई असली तर संयमानं खंबीर बनवणारा हा तिचा बाप असतोय. असं हे बाप आणि मुलीचं नातं बेटा शब्दात सांगता येण्यासारखं नाही. एखादी लेक म्हणजे त्या घरची अब्रू आणि प्रतिष्ठा असते. हीच अब्रू आणि प्रतिष्ठा जपणं हे त्या लेकीचं कर्तव्य असते बा. हे त्या लेकीचं कर्तव्य असते. यायला डोक्याला श्वास झालाय बघ. डोक्याला शॉट का रे? ह्याच्या आयला ते शिकली रे. अरे वहिनीचं काय झालं तिचं? ह्याच्या आईला कशी म्हणून पटवलं तिला. बापाच्या डोळ्यात 4 थेंब काय आलं, लगेच पागळूनच गेली बघ ती. प्रेम करताना बाप नाटवलंय लिहिला. अरे भावा कूल कूल. हा एपिसोड पोरींचा असतोच रे, पण तू काळजी करू नको. साल्या ती तुझ्या फुल फिदा आहे, फुल फिदा. अरे हा तर साला एवढा पक्का ऍक्टर आहे काय, तो तिच्या समोर सासूपणाचा आवाज आहे तर. जा भावा काय पण कर, पण तिला सोडू नको. तिच्या बापाकडे पैसा आहे हे लक्षात ठेव. 4 दिवस राग मानेल, पण पोरीच्या प्रेमापोटी सगळं माफ कर. खराय खराय बाबा. 100% खराय. रे बाबा, एक वेळ पळून जायची वेळ आली तरी मागे पुढे बघू नको. आम्ही आहोत तुझ्या सोबत. पळून पण ती येईल का? येईल आणि यायलाच पाहिजे. प्रेमाची जादूच असते तशी. आणि साल्या तू तर ऍक्टर, तुझ्या प्रेमात पागल आहे पागल. एका पायावर यायला पाहिजे. ठीक आहे बघूया. शीतल, रडायला काय झालंय ग? आता बोललीच नाहीस तर कसं कळणार मला? नीरज, तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस ना? होय पिल्लू, खरंच प्रेम करतो. पण तुला माझ्या प्रेमावरती शंका आहे का? तसं नाही रे, पण तू असंच प्रेम करत राहशील ना माझ्यावर? होय शीतल, नक्कीच. पण तू अचानक असे का विचारतेस? 2 दिवसापूर्वी माझ्या पप्पांच्या मित्राची मुलगी गेली पळून. त्यांच्या घरच्यांची फारच दयनीय अवस्था झालेली. ते ऐकून माझे पप्पा पण खूप खिन्न झाले. त्यानंतर मला जवळ बसून बाप लेकीचं प्रेमाचं नातं काय असतं याविषयी सांगत होते. ते जनरलच बोलत होते, पण मला असं वाटलं की ते आपल्या नात्याबद्दल बोलतायत. मला काही कळतच नव्हतं, पण त्यांच्या आवाजात काळजी आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. पण शीतल, तुझ्या वडिलांची विषय असणारी काळजी साहजिकच आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम देईन तुला. शीतल, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बघ, आणि मी ते कमी होऊ देणार नाही. तुझं माझ्यावरचं प्रेम कायम असंच राहील ना? होय शीतल, शांत हो, काळजी करू नकोस, मी आहे ना. अरे संदीप, ये बस. नाही, एक महत्वाचं बोलायचं होतं काका. अरे बोल, काय म्हणतोस?
शीतल शीतलचं काय? काही दिवसापासून तुम्हाला सांगायचं म्हणतोय पण काय ते स्पष्ट बोल. मला खात्री नव्हती त्यामुळे तुम्हाला बोललो नाही. जे काय सांगायचं स्पष्ट बोल, असं अडकवू नकोस. शीतलचं कॉलेजमध्ये एका मुलासोबत प्रेम करतो. अरे संदीप, काय बोलतोस कळते का तुला? तोंड सांभाळून बोल. अहो काय करताय? संदीप काय बोलत? अरे हा बघ, जिभेला हात नसल्यासारखं काय सांगत आलाय. मला शीतलचं कॉलेजमध्ये प्रेम प्रकरण सुरू आहे. हट. काका मला माहित आहे तुमचा विश्वास बसणार नाही या गोष्टीवर, पण माझाही बसला नव्हता. पण मी काही ठिकाणी चौकशी केल्यानंतर मला सत्य कळालं. अरे लोकांच्या सांगितलेल्या गोष्टीत विश्वास ठेवून हे सांगायला आलास. हे सांगण्या अगोदर की तुझी चुलत बहीण आहे हे विसरलास. अशा आधारहीन बोलण्यानं तिची आपल्या समाजात काय बदनामी त्याचा विचार केलास. मला याची जाणीव आहे काका, पण मी खोटी कशाला बोलेल. बस. माझ्या मुलीवर माझा पूर्ण विश्वास आहे. जयसिंग पाटलाचा रक्त आहे ते. असल्या खालच्या थरावर जाण्यास ती धाडस करणार नाही. चल निघ इथून. माझा संयम सुटायच्या अगोदर तुम्ही चालता हो. निघ इथून. शांत व्हा. शांतच आहे मी. म्हणजे प्रेम प्रकरण आहे. मॉम आय एम कमिंग. आलेच मी फ्रेश होऊन. अहो आले ती, जे काय बोलणार ते जरा सोपरी ना. केतन, तुझा आजचा बाब. पप्पा आज घरीच आहात? कुठं होतीस? कुठं म्हणजे कॉलेजमधून आले. कॉलेज 3 वाजता सुटला असताना 5:30 पण कुठं होतीस? मैत्रिणीच्या घरी होते, नोट्स घ्यायला गेले होते. मैत्रीण? कुठली मैत्रीण? गौरी गौरी. गौरीच्या घरी? त्याच गौरीला आणि इतर मैत्रिणीला फोन केल्यावर त्यांनी सांगितलं की कॉलेज 3 वाजता सुटलंय आणि तू सांगते 5:30 पण कॉलेजमध्ये होतीस. म्हणून कॉलेजमध्ये तुझं चाललंय काय? काय काय पप्पा? हा धीरज कोण आहे? धीरज? लाज वाटत नाही असे धंदे करताना? विश्वासघात केलास तू माझा. नाही नाही पप्पा, मी विश्वासघात नाही केला तुमचा. मी तुम्हाला सांगणारच होते पण लाज वाटत नाही असे धंदे करताना? कॉलेजला शिकायला जातेस की? अहो पप्पा मला माफ करा, मी चुकले. मी तुम्हाला न्यायला सांगणारच होते पण माझं धाडसच नाही झालं. माझं खूप प्रेम आहे. जीभ हातून जगून तुझी शीतल. अहो अहो जरा दमण्यानं घ्या, जरा सबुरीनं घ्या. पिया, अगं जग जसं दिसतं तसं नसतं ग. तू ज्याला प्रेम म्हणतेस ना ते फक्त एक आकर्षण आहे. त्या हसण्या खिदळण्यानं प्रेम होत नाही ग बाळा. नाही नाही पप्पा, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यानं मला सांगितलं तो माझ्या आयुष्यभर साथ देईल म्हणून. असं नसतं पिल्या. जरा भानावर ये. भविष्याचा विचार कर. तुझं कळायला वेळच मी ती चौकशी केली. अगं त्याचा घरादाराचा पत्ता नाही, आई बाबाचा पत्ता नाही, पोटा पाण्याचं साधन नाही, त्याला तू प्रेम समजतेस? नाही, तुम्ही खोटं सांगताय. त्याच्यापासून लांब करण्यासाठी तुम्ही रचलेला कुभांड आहे. मला माहितीये तो कर्तृत्ववान. तो माझ्या आयुष्यभर साथ देईल. शीतल, माझं जरा ऐकशील? माझं जरा ऐक. त्या मुलाचं नाद सोडून दे आणि भविष्याचा विचार कर बाळ. हे बघ शीतल, मी माझं संपूर्ण आयुष्य सैमान चावलंय. प्लीज मला टोकाचा निर्णय घ्यायला लावू नकोस. पप्पा. धीरज, शीतल, काय झालं आहे ग? का रडतेस? अगं बोल, काय तर काय झालंय? माझ्या घरी आपल्याविषयी सगळं कळलंय. काल खूप मोठं रामायण झालंय घरी. मला खूप भीती वाटतेय यार. माझे पप्पा तुला भेटू नाही देणार. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे धीरज.
शीतल, सावर स्वतःला. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे बघ. पप्पांची मानसिकता आपल्या प्रेमाच्या पूर्ण विरोधात आहे. ते तडकाफडकी माझं लग्न लावून देत आहेत आणि ते स्थळ शोधतात माझ्या लग्नासाठी. मी नाही राहू शकत यार तुझ्याशिवाय. होय शीतल, पण आपण काहीतरी करूया. पण तू स्वतःला आवर, शांत हो पहिल्यांदा. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना रे? होय पिल्लू, खरंच प्रेम आहे बघ. हा, मग मग आपण पळून जाऊयात. प्लीज आपण पळून जाऊयात. काय पळून? हो, आपण पळून जाऊयात. ते माझं लग्न लावून देतील यार. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. पण असं एकदमच? शीतल, आपण थोडं थांबायला हवं. आता थांबून नाही चालणार यार धीरज. आता थांबलो तर कायमच थांबावं लागेल. तू मला घेऊन जा प्लीज, मला घेऊन जा. आपण पळून जाऊयात. ठीक आहे शीतल, जाऊया आपण पळून. अहो अहो ऐकलं का? काय झालं? शीतल घरात नाहीये. नाही एवढं सकाळी गेली कुठं मग ही? तिच्या रूम मध्ये बघितलं, टेरेसवर पण बघितलं, पण कुठेच दिसत नाही. अहो केतन, ए केतन, हा पप्पा. बेटा तुला दीदी कुठे जातो म्हणून सांगितली होती काय? नाही. एवढं सकाळी गेली कुठे? काका हा संदीप, थोडं आत चालता का? तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. चल. काका, जे व्हायला नको तेच झालं. काय झालं? शीतल त्या धीरज बरोबर पळून गेली. काय? कॉलेजच्या एका मित्राकडून तिच्या घरचा पत्ता घेऊन त्याच्या घरी गेलो होतो, पण त्याच्या बेवड्या बापाला काही माहितीच नाही. पोरगे एकदम भंपक आणि त्याच्या बापासारखंच व्यसनी आहे. मला काय वाटते काका, आपण पोलिसात तक्रार करूया का? नाही, पोलिसात तक्रार द्यायची नाही. शिवाच्या आकांतानं सांगितलं होतं त्या हरामखोराचं नाक सोडून दे म्हणून, पण ऐकलं नाही. जे करायचं तेच केलं. ठीक आहे, आता माझा पण निर्णय झालाय. इथून पुढे या घरातील तिच्याशी कोणी संबंध ठेवायचा नाही. नाही सुने, आपल्याला एक मुलगी होती, पण ती वारली असं समजू आपण. पोट तिडकीनं जीव लावलेला आई बापाचं ऐकायचं सोडून त्या काल घडलेल्या पोरग्याची तिला जवळीक महत्वाची वाटली. तिच्या लेखी आपली किंमत कळली सुने. तिच्या लेखी आपली किंमत शून्य आहे, शून्य. पास. आजपासून ती आपल्याला मेली. आपल्याला ती मेली सुने, ती मेली. रिपोर्ट आहेत ना? ब्लड प्रेशर सुरू झाले. बीपीच्या गोळ्या नेहमी घेतल्या त्यांनी? नाही डॉक्टर, या आठवड्यात कधी घेतले कधी नाही घेतले. असं करून कसे झाले? या आठवड्यात काही त्यांना टेन्शन येईल किंवा दडपण येईल अशी कोणती गोष्ट घडली? हो डॉक्टर, एक घरगुती टेन्शन चालू आहे. ठीक आहे, त्यांची परिस्थिती नाजूक आहे. त्या गोष्टीचं त्यांना टेन्शन किंवा दडपण परत येईल असं काय होऊ देऊ नका, नाहीतर यांना ऍडमिट करावं लागेल. रिपोर्ट ठेवा. येऊ मी? गेले काय डॉक्टर? आता कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. जे झालं ते झालं. तुमच्या आरोग्यापुढे मला कुठलीही गोष्ट महत्वाची नाही. तुम्ही मला वचन द्या बघा, तुम्ही त्या पोरीचा विचार करणार नाही. अहो, असं का करता? पोरगं बावरले. अहो, तुम्हीच असं केलं तर आम्ही कुठे जायचं सांगा बरं? आम्ही काय करायचं? सुने, आपल्या पोरीनं आपला विश्वासघात केला ग. आपलं प्रेम, माया, जीवा सगळं हरलं ग सुने, सगळं हरलं. या हाताला वाढवलं होतं तिला, तर हाताच्या पोटाप्रमाणे जपलं. जे हवं नको ते आणून दिलं. तिची सगळी स्वप्न पूर्ण केली. कुठे कमी पडलो का ग आपण? नाही हो, एक आई बाप म्हणून आपण कुठेही कमी पडलेलो नाही. जे हवं ते त्या पोरीला दिलेलं आपण.
बाप म्हणून तुम्ही कुठेही कमी पडला नाही. तो हरामखोर आपल्या पोरीला भेटवतो काय आणि ही आपल्याला डावलून जाते काय. अगं जिवंतपणे त्यानं आपला खून केल्यासारखं आहे का सोने. आपल्या पोरीनं आपल्या विश्वासाचा खून केलाय सोने. आपल्या पोरीनं आपल्या विश्वासाचा खून केलाय. आपल्या पोरीनं आपल्या विश्वासाचा खून केलाय. माई काका शीतलचा शोध लागलाय. बेळगावमधील आपल्या एका नातेवाईकांनी त्याचं पाहिले आणि 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 मग आणि त्यांनी लग्न सुद्धा केले. काय आता काय करायचं काका? काय नाही करायचं म्हणजे तिला जे करायचं होतं ते तिनं केलं. तिला जो निर्णय घ्यायचा होता ते तिनं घेतला. आता तिचा आणि आमचा काही संबंध राहिला नाही. आणि तिला हा निरोप पोचवता आला तर पोचवा. आता ती आमच्यासाठी मेले. आमच्या मैत्रीला पण जमलं तर येऊ नको मला. तिचा आणि आमचा काही संबंध नाही. संदीप दादा, कशी आहेस? मी बरी आहे. आई आणि पप्पा कसे आहेत? आहेत बरे. त्या प्रकरणानंतर आता सावरले आहे. तू गेल्यानंतर तर सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखी स्थिती होती. ना धड कामात लक्ष होतं ना घरात. खूप एकटे पडले होते. कमी बोलायचे. एक दोन वेळा तर त्यांचा आजार पण त्यांच्या जीवा भेटलं होतं. केतन कसं आहे? आहे तो बरा. तुझी सारखी आठवण काढत असतो. तुझं कसं चाललंय संसार वगैरे? रडू नकोस. आवड स्वतःला. दादा रे, धीरजशी लग्न करून मी फार मोठी चूक केली. त्याच्या प्रेमात मी एवढी आंधळी झाले होते की त्याचा खरा रंग मला कळालाच नाही. लग्नाच्या काही दिवसानंतर मग त्याचं खरं स्वरूप माझ्या डोळ्यासमोर आलं. एका लबाड, स्वार्थी आणि व्यसनी माणसासोबत लग्न करून आपण चुकलोय हे तेव्हा मला कळालं. कित्येक लोकांकडून पैसे घेऊन कर्जबाजारी झाला होता तो. पैसे मागणाऱ्यांच्याकडून कधी या गावी कधी त्या गावी तोंड लपून लपून कंटाळा आला मला. तुला मूळ बाळ आहे, एक मुलगी आहे. कुठे आहे? पाळणा घरात असते. पानाघरात? काय करायचं दादा, धीरजच्या मागे घरी कुणीच नाहीये. आई अगोदरच वारलेली आणि वडीलच्या लग्नाच्या दुसऱ्या वर्षातच व्यसनाने गेले. आणि हा असा घर सांभाळायचं म्हणजे मला काम तर करायलाच लागणार. मग तिला कुठे ठेवायचं हा प्रश्न मग आम्ही असा दूर केला. मग तो काम करत नाही? तो आणि काम काम करायला शुद्धीत तर असायला हवाला. दारूच्या नशेत कुठं पडलेला असतो काहीच माहिती नाही. भूक लागली की घरी यायचं, खायचं, पैसे मागायचे, कधीतरी कशासाठी तरी घरी ठेवलेले पैसे चोरायचे आणि नाही दिलं की बेदम मारायचं. दारूच्या नशेत कुठं पडलेला असतो काहीच माहिती नाही. तो काय करतो, कुठे जातो, सगळं असह्य झालंय आता. मग तू घरी का आली नाहीस?
घरी? कोणत्या तोंडाने येऊ दादा घरी? माझ्या सुखासाठी, चांगल्यासाठी माझे मम्मी पप्पा जीव तोडून सांगत होते. तरी पण मी एका अशा मुलाबरोबर लग्न केलं ज्यानं स्वतःचा संसार देशोधडीला लावला. कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे दयेची भीक मागू? भीती वाटत होती आणि अजूनही वाटते की पप्पा मला स्वीकारतील. शीतल, मग आता निघायला हवं. काका वाट बघत आहे. हे ठेव, स्वीकार ठेव. कशासाठी? सांगेन मी तुला. मग आता गडबड आहे, मी जातो. आलास गोटून. या व्यसनापायी संसाराची राख रांगोळी केलीस. जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवावी. ए गबे, रोज माझ्या डोक्याला किचकिच लावू नकोस बघ. का बाहेरून पराक्रम गाजून आला असशील ना? ए तोंड सांभाळून बोल. ना पोटच्या लेकराची चिंता, ना स्वतःच्या बायकोची चिंता. ती काय खातात, कसं राहतात, एवढी पण लाज नसावी तुला? एवढा निर्लज्ज झालास तू? माझी लाज करतेस? माझी लाज तर तुझ्या बापाला वाटली पाहिजे. त्याच्या आईला म्हटलं पैसेवान घरातली पोरगी पटवली. आता थोड्या दिवसात सगळं विसरून स्वीकारतील आपल्याला. पण कुठलं काय, आता पैशाची चिंता नाही, आयुष्य आरामात जाईल. पण तो तुझा बाप हरामखोर. तोंड सांभाळून बोला धीरज. तुझी लायकी आहे त्यांच्याविषयी बोलायची. त्यांच्या खेटराची पण सर येणार नाही तुला. मला वाटलं एक लेकरू झालं की पागळेल बिचारा. पण कुठलं काय, दगडाच्या काळजाचा बाप तुझा. त्याचा पाजर नाही फुटला. तोंड सांभाळून बोला धीरज. तो स्वाभिमानाचा पुतळा आहे बघ, पुतळा. नाटकी साला. माझी लायकी करतेस, माझी लायकी करतेस. या तोंडाने बोलली होतीस ना? मार. हाच तुझा पुरुषार्थ आहे ना? एका बाईवर हात उचलायचं. मार. त्या लेकराला पण मारून टाक म्हणजे सुटशील एकदाचा. पप्पा मी चुकले. प्रेमाच्या खोट्या मोहाला मी भुलले. मी चुकले. हॅलो हॅलो संदीप. अहो, आवरा स्वतःला. सुनील, आता हे दुःख माझे जाऊन सहन होत नाही ग. असं वाटतंय आता हे माझं काळीच फुटेल माझं काळीच्या दुःखानं. आपल्या लेकीच्या चुकीमुळं आपण तिला आपल्यापासून दूर केलं, तिच्याशी असणारं नातं जोडलं. पण तिच्या आठवणीमध्ये आता हे दुःख सहन नाही होत ग. हे दुःख सहन होत नाही. अहो, माझं एक ऐका. आपण तिला घरी घेऊन येऊया. सुनील, मला माझ्या लेकीला पाहायचं आहे. तिला डोळे बंद पाहायचं आहे. तो हरामखोर दारू पिऊन तिच्याशी कसाही वागतोय, तिच्या अंगावर हात उचलतोय, तिच्या चारित्र्यावर संशय घेतोय. माझा जीव आहे की तिच्यात. ती उल्याशी लेकराला घेऊन तिथे कसे दिवस काढत असेल, कशी राहत असेल. मला तिला पाहायचंय सुनील. संदीप, तो आत्ताच्या आत्ता जा. माझ्या लेकराला माझ्याजवळ घेऊन ये. तिला त्या मरण यत्नातून घेऊन ये. तू शीतलला घेऊन ये. ठीक आहे काका.
पप्पा मी चुकले. लग्नाच्या काही दिवसानंतर मला कळालं की त्यानं मला फसवलंय. माझ्यासोबत पैशासाठी लग्न केलं होतं त्याने. कित्येक लोकांकडून पैसे उसने घेऊन कर्जबाजारी झाला होता. दारू आणि जुगाराचं व्यसन तर आधीपासून होतच. लोकांना फसवून त्याच्याकडून पैसे घेऊन पसार व्हायचं. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी विंचवाचं बिराड घेऊन नुसतं फिरायचो. भास बेटा भास, खूप सोचलंयस तू, पण झालं गेलं सगळं आता विसरलोय मी. माझ्या मनात आता कसलाही राग नाही. तू गेल्यापासून एक दिवसही आमचा आनंदात गेला नाही. अन्नाचा घास देखील आम्हाला गोड लागत नाही. पोटाला एक मुलगी म्हणून प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असते की मुलीला चांगलं शिक्षण द्यावं, चांगले संस्कार द्यावे, तिचा संसार सुखाचा व्हावा. तुझ्या आयुष्यात जसे मोहाचे क्षण आले तसे इतर मुलींच्या देखील आयुष्यात येतात. पण अशा वेळी योग्य काय आणि अयोग्य काय अशा तराजूमध्ये स्वतःला घालून आपल्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी आणि घरच्यांसाठी जे चांगलं असेल ते योग्य निर्णय घ्यावा. एक चुकीचा निर्णय आपल्या आयुष्याचं दुर्दान करतोच, मात्र आपल्या नात्यातल्या लोकांना देखील वाटोळ करून जातो. समाजात प्रेमावर यशस्वी होतात सुद्धा, मात्र यामध्ये उद्ध्वस्त झाल्यांची संख्या भरपूर आहे बा. होय पप्पा, मी सुद्धा खूप स्वप्न पाहिली होती सुखी संसाराची. पण आता माझ्या हातात पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलेलं नाहीये. बेटा, तुझ्या बाबतीत झालेली घटना ही समाजात अनेक मुलींच्या बाबतीत घडते. पैशासाठी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवायचा आणि नंतर मात्र आई वडिलांना मुलीच्या प्रेमापोटी या प्रेमाचा स्वीकार करावा लागतो. पण अशा वेळेला काय होते, स्वतःची मतं, तत्व ह्या मुलीच्या प्रेमाच्या ओझ्याखाली चिरडावी लागतात. मात्र या सर्व प्रकारामुळे अशा वृत्तीच्या लोकांचे फावते आणि त्यातून ह्या घटना घडत जातात. होय पप्पा, तुम्ही दिलेल्या विचारावे जर मी गेले असते ना, तर आज परिस्थिती वेगळी असती. बेटा, अशा गोष्टींना स्वतःची मुलगीच आळा घालू शकते. केवळ स्वतःसाठी हे करणं योग्य आहे का याचा सारासार विचार करून, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून, आई वडिलांची, समाजातील आबरू व प्रतिष्ठेचा विचार करून स्वतःतील मुलगीच ह्या गोष्टीला आळा घालू शकते. होय पप्पा, त्या वयात मी माझ्या भावनांवर नियंत्रण न ठेवू शकल्यामुळे माझ्याकडून चुकीचा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे माझ्या आयुष्याची वाताहत झाली. पण या उदाहरणावरून या वयातल्या मुलींनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं आणि भवितव्य घडवावं. निश्चित असं घडेल बेटा. प्रत्येक चुकीला कोकराला आपल्या आई वडिलांचा, घरचा आणि हृदयाचा दरवाजा नेहमी रिकामा असेल. आणि तू काही काळजी करू नकोस, तुझं पुनर्वसन मी स्वतः करेन. हा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.